इकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटानं माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे। राजाभाऊ वाजे आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले। आज दुपारी 12 वाजता ते मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना भेटतील। दरम्यान राजाभाऊ वाजे आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी। राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। राजाभाऊ वाजे आणि नाशिकचे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, मातोश्रीवर जाणार आहेत, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। राजाभाऊ, इतर वेळेस मुंबईला जाणं आणि आज जाणं काय फरक आहे? उमेदवारी मिळाल्यावर जाणं ही एक वेगळीच गोष्ट आहे आणि जो विश्वास आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्यावर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी दाखवला आहे, मला वाटतं त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही मुंबईत चाललो। महायुती म्हणजे सत्ताधारी पक्ष तुमच्या समोर आहेत, कदाचित छगन भुजबळ हे उमेदवार असू शकतात, किती तयार आहात? कोणतीही निवडणूक असली तरी ती तयारीनेच लढावी लागते आणि मानसिक स्थिती चांगली ठेवून लढणं मला वाटतं मला काही नवीन नाही, आम्हाला कुणालाच नवीन नाही आणि शिवसैनिक म्हणून तर अजिबात नाही। पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। भाऊ, विजय करंजकरांची नाराजी कशी दूर करणार? विजय करंजकर अतिशय आमचा मित्र आहे, हाळाचा कार्यकर्ता आहे, परंतु निवडणूक जिंकण्याची गणितं हे वरिष्ठांना जे मिळाले त्यानुसार वरिष्ठांनी निर्णय घेतला। त्यामुळे विजय करंजकर नाराज असतील आज, पण उद्या ते प्रचारामध्ये सक्रिय होते। ही लढाई आहे आणि ही लढाई आम्ही निश्चितपणे 100% यशस्वी करणार। या नाशिक शहरातल्या अनेक निवडणुकीचा अनुभव आमच्या पाठीशी आहे। या शहराला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे, याचा विकास कोणी केलेला आहे। गेली 5 वर्ष या नाशिकमध्ये जी धुळधाण झालेली आहे महापालिका क्षेत्रात, ही जनता बघते। फक्त आश्वासनं त्याच्या पुढे केलं काही नाही। जे भुजबळ साहेब जरी आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही। सत्ताधारी पक्षाचं काम या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांनी बघितलेलं आहे की ज्या पद्धतीनं मोठमोठे गाजरं दिले गेली, मोठमोठे आश्वासनं दिली, हे शहर दत्तक घेतलं, परंतु दत्तक घेऊन या शहराची विल्हेवाट त्यांनी लावलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा आमच्या शिवसेनेबरोबर आहे। येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे यांचं मुंबईला जाणं, यांची उमेदवारी किती फलदायी ठरते। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।